यावल उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सईदाबी मोहम्मद याकूब यांनी भाजपाचा 4 मतांनी केला पराभव. तिरंगी लढतीत 12 मते घेत झाल्या विजयी. अतुल पाटील यांचा पुन्हा मास्टर स्ट्रोक स्वीकृत म्हणून पालिकेत केली एंट्री. यावल नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड गुरुवारी पार पडली आहे. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार गट व काँग्रेस अशी तिरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळाली. यामध्ये काँग्रेसच्या सईदाबी मोहम्मद याकूब यांनी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या मदतीने 12 मते मिळवत भाजपाच्या उमेदवाराचा 4 मतांनी पराभव केलाय, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला एका अपक्षासह 4 मते मिळाली. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पालिकेत एंट्री केली असून भाजपाकडून उमेश फेगडे यांनी देखील स्वीकृत म्हणून सभागृहात दाखल झाले आहेत. यावल नगर परिषदेत गुरुवारी उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून रुबाब मोहम्मद तडवी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अंजुम कदीर खान तर काँग्रेसच्या सईदाबी मोहम्मद याकूब यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीनंतर सभागृहात हात उंच करून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या सईदाबी मोहम्मद याकूब यांना काँग्रेसचे 6, महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष उभाटाचे नगराध्यक्षासह 3 व 1 अपक्ष अशी 12 मते मिळाली, तर भाजपाला आपल्याकडे एकही अपक्ष वळवता आला नाही. त्यांना त्यांच्या गटातील 8 मते मिळाली व त्यांचा 4 मतांनी पराभव झालाय, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पक्षाचे 3 व 1 अपक्ष असे 4 मते मिळाली आहेत. तेव्हा या निवडणुकीत उपनगराध्यक्ष म्हणून सईदाबी यांची निवड जाहीर होताच जल्लोष करण्यात आलाय. या निवड प्रसंगी मुख्याधिकारी निशिकांत गवई, सहाय्यक मुख्याधिकारी रविकांत डांगे, पाणी पुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कक्ष अधीक्षक विशाल काळे, संग्राम शेळके सह नगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी व नगर परिषद प्रशासनाकडून नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आलाय. उपनगराध्यक्ष सईदा बी या काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष शेख हकीम मोहम्मद याकूब यांच्या आई आहेत. यावेळी भाजपाकडून नगरपालिकेचे माजी गटनेता उमेश फेगडे व काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची देखील स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर झाली आहे. या दोघांना नगर परिषदेत दिमाखदारपणे एंट्री घेतली आहे. तर धनंजय चौधरीकडूनही सत्कार. काँग्रेस पक्षाचे यावल शहराध्यक्ष मोहम्मद हकीम शेठ यांच्या मातोश्री सईदाबी यांची उपनगराध्यक्षपदी निवडीबद्दल काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र NSUIचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी सईदाबी व मोहम्मद हकीम शेठ यांचं अभिनंदन केलंय. या निवडीत सर्व धर्मीय नगरसेवकांनी सामंजस्याने, एकोपा व सद्भावनेने सहभाग नोंदवत सुंदर उदाहरण घातले आहे. एकसंघ पाठिंब्यामुळे शहर विकासाला नवीन गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नगरपालिकेत महाविकास आघाडीचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 6 सदस्य व शिवसेना उबाठा गटाचे नगराध्यक्षासह 3 नगरसेवक निवडून आले होते. हे दोनही गट एकत्र येऊन 9 नगरसेवकांच्या गटाची एकत्र नोंदणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करतील असं वाटत होतं. मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे गटाची नोंदणी करताना आघाडीचे नेते अतुल पाटील यांनी रणनीती आखत 3 अपक्ष नगरसेवक त्यांच्याकडे वळवले. त्यापैकी 2 सदस्यांचा समावेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटात सामील करून त्या गटाची संख्या 8 करून घेतली व शिवसेना उबाठा गटात 3 सदस्य असताना त्या गटात अपक्ष नगरसेवक पराग सराफ यांचा समावेश करून उबाटाच्या 4 सदस्यांचा गट स्थापन करून घेतलाय. अशा प्रकारे महाविकास आघाडीची एकत्रित संख्या 12 झाली आहे. उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 व भाजपचे 8 नगरसेवक जरी एकत्र आले असते तरी त्यांची संख्या 12 इतकी झाली असती. असे झाले असता दोनही उमेदवारास समसमान मते पडली असती. समसमान मते झाल्यास लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना अतिरिक्त मतदान करण्याचा अधिकार असल्याने उपाध्यक्ष महाविकास आघाडीचा झाला असता. अशी रणनीती अतुल पाटील यांनी आखली होती. ही खेळी यशस्वी झाली अशी चर्चा दिवसभर शहरात रंगली होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.